नमस्कार शेतकरी मित्रांनो, तेलमुक्त डाळिंब शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपण ज्या प्रकारे प्रॅक्टिसेस करतो या सर्व आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आपण बघू शकता मित्रांनो, आपल्या प्रत्येक झाडाला 2च खोड आपण ठेवले पूर्ण प्लॉटमध्ये. तुम्हाला तिसरं खोड दिसणार नाही. याचं कारण असं आहे मित्रांनो की सिंगल खोड आज ज्या प्रकारे शेतकरी करतायत त्याचे काही ड्रॉबॅक पण आहे मित्रांनो. की मी काही प्लॉट बघितल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण म्हणजे द्राक्षाचा आपल्याला 20 वर्षाचा अनुभव असल्यामुळं या गोष्टी लवकर आमच्या लक्षात आल्या मित्रांनो. कारण आपण झाडं उंचापर्यंत छाटत नेतो 5 फुटापर्यंत, तर तिथं म्हणजे स्टोरेज झाडाचं पाहिजे तेवढं तयार होत नाही व झाडाला परिपूर्ण पोषण म्हणजे रूट डेव्हलपमेंट असेल किंवा झाडाचा विस्तार असेल, झाडाचा घेर असेल, हा पूर्ण बनत नाही मित्रांनो. त्यामुळे आपण घरच्या प्लॉटमध्ये शक्य पूर्ण म्हणजे 2च खोडं ठेवली. इथं काही जास्त खोडं आपण ठेवली नाही. मी पूर्ण प्लॉट पाहिल्यानंतर डिसिजन घेतलं की 2 खोडं एकदम योग्य आहे आणि ते खूप म्हणजे आपण जे पाहिजे त्या प्रमाणात त्याच्यावर लोड पण घेऊ शकतो व झाडांना स्ट्रेस कुठलाही जात नाही. सिंगल खोड झाड माझ्या असं लक्षात आलं 1-2 वर्षामध्ये स्ट्रेसमध्ये जातात मित्रांनो. कारण त्याला परिपूर्ण पान संख्या राहत नाही जेवढी पाहिजे तेवढी. समजा आपण कसं जिथं छोटं पान असतं डाळिंबाचं, ते पान संख्या जर जास्त नाही राहिली तर त्याचं पोषण होत नाही मित्रांनो. झाडं तेवढं अन्नद्रव्य तयार करत नाही आणि स्टोरेज तयार होत नाही झाडामध्ये. त्यामुळे आपण पूर्ण बागेला 2च खोडं ठेवली मित्रांनो. तुम्ही कोणतंही झाड बघू शकता पूर्ण असं. शेतकरी मित्रांनो, आपण जर 2 खोडं ठेवली तर झाडाचा मध्ये गर्दी पण कमी असते व आपल्याला माल पण प्रॉपर काडीला स्टॅम्पला सेटिंग करता येतो. तर या व्हिडिओमार्फत हेच सांगायचं आहे मित्रांनो. आणि तेलमुक्त डाळिंब शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व मी पाणी नियोजनातून कसा तेल्या कंट्रोल करता येतो हे मी आपल्याला सांगतो आहे. आज महाराष्ट्रामध्ये अनेक डाळिंब बाग तेल्याने ग्रस्त झालेले आहेत. यावर्षी तर तेल्याने म्हणजे अतिशय असा जबरदस्त तेल्या प्रभावी होता. त्याच्यामुळं आपण तेल्या कंट्रोल करतो 100% मित्रांनो. वॉटर मॅनेजमेंटवर काम आहे आपलं जास्तीत जास्त.